एक समृद्ध तालुका, त्यातील कुंभारी हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेलं, पाण्याने समृद्ध असलेलं आणि मोठी समृद्धी ह्या गावाने प्राप्त केलेली आहे। आपण गोदावरी नदीचा इतिहास जर बघितला तर नाशिक पासून पैठण पर्यंत गोदावरीच्या दोन्ही काठांना दंडकारण्य होतं। भविष्यामध्ये हे दंडकारण्य तोडलं गेलं आणि 1899 मध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये भयान दुष्काळ पडला होता। त्या दुष्काळामध्ये अनेक जनावरं, अनेक माणसं मृत्युमुखी पडली होती। नंतरच्या काळामध्ये 1918 मध्ये ब्रिटिश शासनाने दारणा येथे धरण बांधलं, गोदावरी डावा आणि गोदावरी उजवा कालवा आपल्या कोपरगाव तालुक्यात वाहू लागल्यामुळे आपल्या कोपरगाव तालुक्याची परिस्थिती सुधारली आणि गेली 100 वर्षांपासून आपण त्याचे फळ चाखत आहोत। त्यानंतर प्लास्टिकची क्रांती झाली, पीव्हीसी पाईप आले, त्यामुळे गोदावरीवरून पाणी उचलून आपण शेतांमध्ये पाणी घेऊन गेलो आणि आपल्याला गोदावरी नदीच्या कालव्याच्या पाण्याची गरज राहिली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। परंतु पावसाचं प्रमाण आपल्या भागामध्ये घटत चाललेलं आहे। पावसाचं पाणी का घटलं, पाऊस का घटला याचा अभ्यास आपण कोणीच करत नाही। आपल्या भागामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे, पण कोणीही झाडं लावत नाही। झाड एकमेव असं अस्त्र आहे की ते पावसाला आकर्षित करतं आणि आपल्या भागात पाऊस वाढतो। तेव्हा प्रत्येकाने आपल्या दारात, आपल्या गावात, आपल्या बांधावरती झाडं लावावी ही नम्र विनंती। आपण गोदावरीचं पाणी उचलतो, कालव्याचं पाणी देखील आपल्या परिसरामध्ये फिरतो। आपण शेततळे बांधून जर कधी पाणी साचवलं आणि स्प्रिंकलर इरिगेशन केलं तर आपला भाग समृद्ध होऊन आणखी मोठी समृद्धी येईल। तेव्हा पाणी आल्यावर पाणी जिरवावं, झाडे लावावे, झाडे जगवावे। आपल्या गावात लोकांनी आलं पाहिजे म्हणून स्वच्छता राखली गेली पाहिजे। आपल्या गावामध्ये असलेल्या सरकारी शाळा यांची पटसंख्या घटत चाललेली आहे। या शाळांची गुणवत्ता कशी वाढेल याच्याकडे प्रत्येक नागरिकांनी लक्ष द्यावं, आपलं गाव समृद्ध करावं। आपल्या गावातील लोक काय आता गावातच राहतील याची काळजी घ्यावी। आजचं हे अभियान केवळ झाडे लावा, झाडे जगवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा एवढीच विनंती करतो। झाडांनी समृद्ध करा आणि पाणी जिरवून आपला वॉटर टेबल वाढवा। जय हिंद।